तर वडाळ्याच्या 4 रस्ता भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर वडाळ्याच्या 4 रस्ता भागातील रस्त्यावर पाण्यामध्ये बस देखील अडकली होती। त्या वडाळ्यामध्ये मुसळधार पाऊस त्याचबरोबर थेट आपण वडाळ्यामध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, 4 रस्ता भागामध्ये रस्त्यावर पाण्यामध्ये ही बस अडकलेली आहे। ही बस काढण्यात यश आलेलं आहे का आणि आता इथूनच पावसाची काय स्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय अजूनही पावसाची रिमझिम जो पाऊस आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि आपण पाहतोय या पावसातून माग काढताना आपल्याला गाड्या सुद्धा पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी पाणी भरलेलं वडाळ्याचा जो 4 रस्ता आहे त्या रस्त्यावर 4ही रस्त्यांवरती आता पाणी साचलेलं आहे। जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि जी बस अडकलेली आहे तिला सुद्धा काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। हा रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि काही प्रमाणामध्ये या ठिकाणी जी वाहतूक सुरू होती तिला सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे आणि वाहन चालकांनी इतर मार्गाचा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं सुद्धा आवाहन ट्रॅफिक विभागाकडून करण्यात येते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय मुंबईची कशा पद्धतीने तुंबई झालेली आहे। एखाद्या नदीचं स्वरूप या सगळ्या 4 रस्त्याला प्राप्त झालेलं आहे। तरुणाई या ठिकाणी फिरते, मात्र त्यांना देखील घरी थांबावं असं आवाहन जे ते इथल्या व्हॉलंटियर्स कडून करण्यात येते। ठिकठिकाणचे जे व्हॉलंटियर्स ते सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी मेन होल्स उघडे आहेत आणि या मेन होल्स मध्ये पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या घरातच थांबावं, बाहेर पडता कामा नये। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सध्या ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि या 4 रस्त्याची जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर जिथवर नजर जाईल आपल्याला तिथवर पाणीच पाणी दिसतंय। जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि हा संपूर्ण रस्ता सध्या पाण्याखाली गेलेला आहे। गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। याच पाण्यातून माग काढताना आपल्याला बाईक स्वार सुद्धा दिसतायत। कितने देर से धक्का मार रहे हो गाड़ी को? धन्यवाद गिरीश। तर वडाळ्याच्या 4 रस्ता भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। काही वेळापूर्वी इथे एक बस देखील अशा प्रकारे अडकलेली होती। अजूनही पाऊस या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे सखल भागामध्ये तेवढंच पाणी साचलंय। तसंच या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी वाहन चालकांची कसरत होते। कुर्ल्यातल्या LBS रोडवर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। तर कुर्ल्यातल्या LBS रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यामध्ये मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ पाहायला मिळते। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे LBS रोडवर पाणी साचलेलं आहे। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आनंद पांडे यांच्याकडनं। आनंद, कुर्ल्यामधल्या LBS रोडवर आपण पाहतो पाणी साचलेलं आहे। अजूनही तेवढंच पाणी तुमच्या मागे आपण पाहतोय। हो, नक्की निकला। कल रात से लगातार बारिश हो रही है, जिस बारिश के चलते आपको बता दें कि कुर्ला LBS मार्ग है। आप देख सकते हैं कि पूरे रोड पर तकरीबन कमर से ज़्यादा पानी यहाँ पे भरा हुआ है। जो वाहन चालक है उनको काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। गाड़ियाँ बीच बीच में पानी में बंद हो रही हैं और यहाँ पे कई मेन होल्स हैं जो ओपन्स हैं और यहाँ उसमें बड़ी तेज़ी से पानी का बहाव है। आप देख सकते हैं कि इस रोड पर छोटे छोटे बच्चे भी इस पानी में खेल रहे हैं। आपको बता दें कि पूरा कुर्ला LBS मार्ग जो है 3 से 4 किलोमीटर का जो मार्ग है पूरा पानी से लबालब भरा हुआ है। चारों तरफ बाजू में मीठी नदी है। मीठी नदी का पानी का जलस्तर जो बढ़ा है, बढ़ने के बाद सारा पानी जो है इस कुर्ला के LBS मार्ग पर आया हुआ है और जिसके कारण लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। आपको बता दें कि पूरा जो 1 से 2 किलोमीटर का रास्ता है पूरा पानी से भरा हुआ है। निकला। नक्कीच धन्यवाद आनंद एकूणच माहितीबद्दल। कुर्ल्यातल्या LBS रोडवर पाणी साचलेलं आहे। आपण पाहतो या पाण्यामधून मार्ग काढण्यासाठी वाहन चालकांची तारांबळ उडालेली आहे। तसंच पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। पुढच्या 12 तासामध्ये मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे।